अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला अनेक समस्या अडचणी असतील आणि तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत म्हणजेच 11 मार्च ते 31 मार्च पर्यंत 21 दिवस हे एक स्तोत्र म्हणा। यामुळे तुमच्या सर्व अडचणी समस्या दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तर ते स्तोत्र कोणते आहे याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, हे स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला याचे सकारात्मक अनुभव नक्कीच येतील। बघा, एखादी व्यक्ती जीवन जगताना माणूस खूप कष्ट मेहनत घेत असतो, मात्र अनेकदा त्या मेहनतीचे कष्टाचे फळ हे मिळतेच असे नाही। अनेक समस्या अडचणीमुळे सुख समृद्धीचा लाभ माणसाला घेता येत नाही। आपल्या भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्र जप आणि पूजाविधी आणि स्तोत्र पठण याला अनन्य साधारण महत्त्व आहे। तर अशा अनेक समस्या अडचणीतून मार्ग मिळावा, सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी अनेक भाविक भक्त नियमितपणे स्तोत्र पठण, नामस्मरण, आराधना, उपासना, पूजापाठ आणि पारायण, मंत्र जप करत असतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे वचन देणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे। स्वामी समर्थांची शिकवण भूतकाळातील असून हजारो भक्तजन श्री स्वामी समर्थ महाराज यांची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने सेवा करतात, मंत्र जप करतात, उपासना करत असतात। आताच्या काळातही स्वामी आपल्या सोबत असल्याचा अनुभव आलेले शेकडो भक्त आपल्याला भेटतील। अनेक समस्या अडचणीच्या संकटाच्या काळात स्वामी आपल्या सोबत असतात। बघा, जेव्हा आपण अडचणीत संकटात असतो आणि जेव्हा आपण स्वामींना अगदी मनापासून हाक मारत असतो तेव्हा स्वामी आपल्या त्या हाकेला नक्की धावून येत असतात आणि आपल्याला त्या संकटातून, त्या समस्यातून, अडचणीतून नक्कीच बाहेर काढत असतात आणि स्वामीच आपल्याला मार्ग दाखवत असतात। बघा, श्री स्वामी समर्थ महाराज यांची आपण अगदी मनापासून पूजा करत असतो, सेवा करत असतो, स्वामींची नित्य सेवा, मंत्र जप करतच असतो। त्यासोबतच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांचे एक स्तोत्र सलग 21 दिवस म्हणायचे आहे। हे स्तोत्र म्हटल्यास चिंतामुक्त होण्याचा अनुभव मिळतो। हे स्तोत्र म्हटल्याने तुमच्या सर्व समस्या अडचणी दूर होतील आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। तर हे स्तोत्र पठण तुम्हाला करताना अगदी मनापासून, पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने करायचं आहे। हे स्तोत्र पठण म्हणजेच ही सेवा तुम्ही दिवसभरातून केव्हाही करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार। ही सेवा स्त्री पुरुष, मुलं मुली कोणीही करू शकता। तर ही सेवा करताना सुरुवातीला आपले स्वच्छ हातपाय तोंड धुवून घ्या आणि आपल्या देवघरासमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या आणि अगरबत्ती, दिवा लावा आणि त्यानंतर गणपती बाप्पा, आपले कुलदैवत आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना अगदी मनापासून नमस्कार करा। त्यानंतर तुमची जी इच्छा आहे, ज्या समस्या आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत ते सर्व काही श्री स्वामी समर्थ महाराज यांना सांगायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे। तर बघा, अक्कलकोट स्वामी स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे। हे स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। जर तुमच्याकडे स्वामींचं नित्यसेवा हे पुस्तक नसेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रातून किंवा मठातून घेऊ शकता। बघा, अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचे आहे। सलग तुम्हाला 21 दिवस हे स्तोत्र म्हणायचे आहे आणि एखादा दिवस जर काही अडचण आली तर तो दिवस त्या 21 दिवसामध्ये धरू नका। जेवढे दिवस तुमची सेवा राहिली आहे तेवढे दिवस तुम्ही पुढे ही सेवा कंटिन्यू करू शकता आणि या स्तोत्राचं पठण करताना अगदी मनापासून, म्हणजेच या स्तोत्राचं पठण करताना इकडे तिकडे न बघता अगदी मनापासून, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने आपलं मन व शरीर पवित्र ठेवून, मन शांत ठेवून, एकाग्र ठेवून आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे।
साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही अशी भावना मनात ठेवून या स्तोत्राचं पठण करायचं आहे। बघा, जेव्हा आपण स्वामींची अगदी मनापासून सेवा करत असतो तेव्हा ती सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि स्वामी आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात। बघा, या स्तोत्राच्या पठणामुळे आपल्याला आपल्या सर्व समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत असतो आणि या स्तोत्राच्या पठणामुळे आपल्यावर श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात आणि सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील, सदैव आपल्या सोबत राहतील। तर 21 दिवस हे स्तोत्र पठण केल्यानंतर तुमच्या इच्छेने जर तुम्ही हे स्तोत्र दररोज नियमितपणे या स्तोत्राचं पठण केले तर तुमच्या जीवनातील अशक्यही गोष्टी शक्य होतील, कारण स्वामींना अशक्य असे काहीच नाही। म्हणून स्वामींना प्रसन्न करा। हे स्तोत्र इच्छापूर्ती स्तोत्र आहे। हे स्तोत्र अतिशय प्रभावशाली आहे आणि अनुभवसिद्ध आहे। तर तुम्ही 21 दिवस या स्तोत्राचं पठण नक्की करा। 11 मार्च ते 31 मार्च पर्यंत म्हणजेच 31 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे। तर 21 दिवस हे स्तोत्र तुम्ही नक्की म्हणा, कारण या दिवसामध्ये आपण जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करत असतो त्या सेवा स्वामींपर्यंत खूप लवकर पोहोचत असतात आणि आपल्याला याचे फळही खूप लवकर मिळत असते। तर आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।